स्टुडंट राईड कुठलं होतं, शनिवारवाड्याला ड्रॉप लोकेशन होतं. शनिवारवाड्याचं 13 किलोमीटरचे किती देत होतं पैसे मला? 47 रुपये. 13 किलोमीटरचे किती होतात सांगा तुम्ही आता मला. मी लोकेशनला पिकअप लोकेशनला गेलं, म्हणलं मॅडम मीटरने जातो, मी मीटरने जावं लागेल म्हणलं. सिंपल विषय आहे, बरोबर आहे की नाही. मी म्हणलं मीटरने जावं लागेल. तुम्हाला परवडत नाही, तुम्ही नाही जमत नाही म्हणून सांगा. मला परवडत नाही, मी नेत नाही. सिंपल विषय. एवढं किरकिर केली ना त्या मॅडमनं, भलतंच बोलायला लागली विनाकारण. जाऊ द्या म्हणलं आता बोलू द्या. मॅडम लोकांना कसं सवय असते, आणि मी समजावून घेतलं, कारण की आपलं बी लग्न झालेलं आहे. रोज ऐकून ऐकून आपल्याला सवय पडलेलं आहे, बरोबर आहे की नाही. मी बोलून जाऊ द्या म्हणलं, आपल्याला परवडत नाही, आपण येणारच नाही म्हणून. सिंपल विषय एक. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला परवडत आहे तुम्ही येणार. तुमच्यासोबत कोण जबरदस्ती करते का? नाही. मग तुम्हाला पण आमच्यासोबत जबरदस्ती करायचं काय अधिकार आहे, बरोबर आहे की नाही. तुम्ही पिक्चर बघायला जाताना, पिक्चर टाकीला जाताना स्टुडंट राईड बुक करा. शनिवारवाड्याला जाताना स्टुडंट राईड बुक करताय. असं अनेक ठिकाणी जाताना, कुठं कामाला जाताना स्टुडंट राईड बुक करा. अहो मला सांगा, मी स्टुडंट राईड उचलले म्हणून मला CNG कमी पैशामध्ये भेटतो, हप्ता कमी पैशाचा बसतो मला. आता रोजच्या रोज CNGचे भाव वाढत चालले, किती नुकसान झेलावं लागतं आम्हाला, तुम्हाला माहिती आहे का? किती कष्ट करावं लागतं. आणि तुम्ही स्टुडंट आहे, महत्त्वाच्या ठिकाणी मुद्दे मांडा ना. तुम्ही शाळेत जाताना तुम्ही म्हणा आम्हाला फीस का घेताय, तुम्ही शिक्षणासाठी फीस का द्यावं लागतं आम्हाला, आम्ही स्टुडंट आहे, तिथं पैसे देऊ, फीस भरू नका. एखादी पिक्चर बघायला गेलं, 200 रुपयाचं तिकीट आलं तर 100 रुपयेमध्ये घेऊन दाखवा. पॉपकॉर्न तुम्ही 50 रुपये 100 रुपयाचं घेता, तिथं अर्ध्या रेटमध्ये पॉपकॉर्न घेऊन दाखवा. फक्त ऑटोवालेच दिसतात का तुम्हाला स्टुडंट म्हणून? असं करू नका माय माऊली. आमचं पोटपाणी आहे, हप्ते आहेत, CNG आहे, रोजच्या रोज महागाई वाढत चालले. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर CNG आपलं स्टुडंट म्हणून तुम्ही कमी पैसे देत असाल तर विषय वेगळा आहे. फक्त ऑटोवाल्यांच्याच मागं तुम्ही लागले आहे, स्टुडंट आहे. असं करू नका. पोटापाण्याचे विषय आहेत. हो का, मी असं म्हणत नाही की तुम्ही 10-20 रुपये आम्हाला जास्त देऊ. जे आम्हाला नियमात बसते तेच तुम्ही द्या, त्याच्या पलीकडं आमचं काही अपेक्षा नाही, बरोबर आहे की नाही. आणि कमी पण देऊ नका आम्हाला पैसे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंटमध्ये मला सांगा, शनिवारवाड्यामध्ये कोणतं कॉलेज सुरू झाले? शनिवारवाडा दगडूशेठला तुम्ही जाताना स्टुडंट राईड बुक करता काय? 20 रुपये 30 रुपयाचा मामला आहे, असं काय करता तुम्ही? प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसे द्यावंच लागते. फक्त ऑटोवाल्यांचे 10-20 रुपये मारू नका. त्यांचं पोटापाण्याचं लय कष्ट करावं लागते बाबा. 15-15 तास काम करावं लागते माय. तवा जाऊन कुठं 700-800 रुपये हजेरी पडते. ठीक आहे, लक्ष द्या जरा ऑटोवाल्यांकडे, चांगल्या पद्धतीनं बघा. बाय.